नमस्कार मित्रांनो. एक 15 ऑगस्टपासून आता लॅब चालू झालेली आहे. मोठे आणि छोटे ऑलमोस्ट सगळे सीड लॅबमध्ये ठेवलेले आहेत आणि आता स्प्राउटिंगसुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे. पण जे छोटे बल्ब असतात, जे सीड असतात, फॉर्म असतात, त्यांना फ्लॉवरिंग होत नाही. तर त्यांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी थोडा आपल्याकडं जास्त वेळ मिळतो. तर त्याची ही पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. सगळी माती वगैरे ती सगळी रेडी केलेली आहे. बेसल डोसचे जे आहेत सगळ्या गोष्टी त्या सगळ्या मिक्स करून साधारणतः 15 दिवसापासून आता याच्यावरती काम चालू होतं. आणि आज जस्ट एक ड्रिप इरिगेशन सिस्टीम इथं इन्स्टॉल केलेली आहे. कारण जे आपण वरनं पाणी वगैरे देतो तर त्याचा पाण्याचा एक लेअर तयार होऊन पाणी रूट झोनपर्यंत जात नाही. हा एक गेल्या वर्षीचा अनुभव होता. तर त्याच्यामुळं यावर्षी थोडं ड्रिप इरिगेशनचं एक टेक्निक लक्षात घेऊन त्या पद्धतीनं काम चालू आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यात एक सॉईलमधलं मॉइश्चर चेक करायचं काही सेन्सर वगैरे पण बसवायचे आहेत. कारण आयडियल जी मॉइश्चर असतं याचं व्हेजिटेटिव्हसाठी ते साधारणतः 60% आपल्याला ठेवावं लागतं. जास्तही नाही आणि कमीही नाही. तर थोडं असं ते लक्षात नाही येत की मातीमध्ये किती मॉइश्चर आहे, पाणी द्यायचं की नाही द्यायचं. तर त्याच्या अनुषंगानं आता थोडं काम चालू आहे. त्या सेन्सर वगैरे त्या मॉड्यूलचं डेव्हलपिंगचं काम पण त्या कंपनीचं चालू आहे. लवकरच तो मॉड्यूल माझ्याकडे आल्यानंतर त्याच्यावरचा एक छोटासा व्हिडिओ वगैरे बनवून मी आपल्या चॅनलवरती टाकल. कारण ती फार आवश्यक गोष्ट आहे. कारण पाणी जर एक्सेस झालं तर रूट रॉट किंवा कंदकूस ज्याला म्हणतो आपण त्याची शक्यता फार जास्त असते. कारण गेल्या वर्षी तो अनुभव माझ्याकडे आला होता. तसंच जर पाणी कमी झालं, 40% खाली मॉइश्चर जर आलं तर त्याचे जे रूट्स असतात ते फार नाजूक असतात मुळ्या. तर त्या एकदा वाळून गेल्या की परत त्या रिजनरेट होत नाही. त्या कुजतात आणि त्या कुजल्यानंतर तिथं फंगस तयार होतो आणि परत तुमचा जो रोट वगैरेचा जो प्रॉब्लेम असतो किंवा कंदकूस ज्याला म्हणतो आपण, मूळकूस, कंदकूस, तर त्याचं प्रमाण आणखी वाढतं. तर ते टाळण्यासाठीचे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर लवकरात नवीन अपडेट्स आणखी पुढचा एक काही व्हिडिओ मी टाकल. धन्यवाद.